अहवाल बाहेर आलाय का? हो, सोर्सेस कडून बाहेर नाही, आल्याने सोर्सवर कसा विश्वास मी ठेवणार? जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसं एक कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, कसं बोलणार मला सांगा तुम्ही? सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार? या खूप गंभीर्याने घ्यायच्या गोष्टी असतात. त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट देईन. आणि जर हा गोपनीय अहवाल आहे तर मुद्दामून सरकारकडून लीक केला गेलाय का? काय कुठेतरी पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं, शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी ढकलून देणं, म्हणजे हे काय सुरू आहे? हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल ना, मी कसं सांगणार? माहिती तुम्हाला लीक होते, सोर्स तुम्हालाही माहिती देतोय, त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करते? पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला? आणि कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. सुरुवातीला तुम्ही पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये त्यांना डिफेंड करताना पाहायला मिळालं होतं. तुम्ही पहिल्या होतं की पार्थ असं करू शकत नाही असं म्हणतात, त्याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात? नाही, मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती चॅनल बघून मी साधारणपणे कोणाबद्दलही अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे, काय आहे ही परिस्थिती? तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू. पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं. स्टँड अजूनही तो कायम आहे. मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत. त्यामुळे माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नये इथून पुढेही. एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा आहे.